कृषी सचिव स्वतः बसले आहेत, मग इतरांना काय झालं? पगार सारखाच आहे ना, काही कमी जास्त आहे का? की कृषी सचिवाचा पगार हा कमी असल्याने ते बसले आहे आणि दुसऱ्या सचिवाचा पगार जास्त आहे म्हणून ते आयटीत आहे, असं तर नाही आहे. या विधानसभेचं काही महत्व आहे की नाही? इथे एक एक आमदार 3-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. अध्यक्ष महाराज, याचा अर्थ तुम्ही असा शेतकरी जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भात एवढी उदासीनता कशी असू शकते? शेवटी सहकार विभागाच्या सहकार सचिवांना याच्यातल्या उणिवा त्रुट्या, याच्यामध्ये कमतरता या समजून घ्यायच्या आहे. मग पुनर्गठन केलं, त्यातून काय नुकसान होत आहे, अजून शेतकऱ्यांचे काही प्रश्न सन्माननीय सदस्य मांडताय, ते समजून घ्यायचं नाही. तिथं फक्त एक कागद काढायचा, GR काढायचा आणि आनंद मानायचा, असं तर होणार नाही. आणि तुम्ही ज्या मतदारसंघातून येतात पंढरपूरच्या, तिथं तर भक्ताची चिंता केली जाते. आज तुम्ही अध्यक्ष म्हणून आहात, निर्देश द्या, कोणाची चिंता करू नका. भगवान विठ्ठलांनी चिंता केली नाही, भगवान विठ्ठलाच्या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या अध्यक्ष महोदयांनी कोणाची चिंता करायची नाही. सर्वांचं समाधान होईल असं काम तुमच्या हातून झालं पाहिजे. निर्देश आता स्पष्ट द्या. ठीक आहे. सन्माननीय सदस्य आले, तुमच्या माहितीसाठी सांगतो. सन्माननीय सदस्य सावरकर साहेब, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ जाधव साहेब, आणि या ठिकाणी सन्माननीय सदस्याच्या भावना लक्षात घेता या ठिकाणी सरकार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत गंभीरतेने विचार करते, परंतु संबंधित सचिव किंवा संबंधित अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या ताबडतोब सूचना देण्यात येत आहेत.